शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ नांदेड जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत। शेतकऱ्यांनी बैठक घेऊन घोषणाबाजी करत शक्तीपीठ महामार्गाला समर्थन दिले। शेतकऱ्यांच्या एका गटाचे 23 जानेवारीला खरं तर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन होणार आहे, तर याच महामार्गाच्या समर्थनार्थ दुसऱ्या शेतकरी गटाचे 27 जानेवारीला नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन होणार आहे। शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्ग, शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्ग, शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्ग। या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। एकीकडे शक्तीपीठ महामार्ग होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसलेली आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत की दादा येत्या 27ला तुम्ही शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवताय, तर दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय आणि येत्या 24ला त्यांचंही निदर्शन होणार आहे। काय सांगाल? काही स्वयं घोषित नेते मंडळी यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे, पण आपले राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी असे सांगितले आहे की शक्तीपीठ महामार्ग झाला तर मराठवाड्याचे अख्खं चित्र बदलून जाईल। जर मराठवाड्याचा विकास होत असेल आणि विकास होत असेल तर विकासाला गती देण्यासाठी जर शासन प्रयत्न करत असेल तर आम्ही का बरं या महामार्गाला विरोध करावा? शक्तीपीठ महामार्ग झाला तर दळणवळणाच्या सोयी सुविधा उपलब्ध होतील। शेतकऱ्यांसाठी चांगली गोष्ट आहे। फक्त आमचं एवढंच आहे मुख्यमंत्री साहेबांनी निवेदन की बाबा आमचा जे शेतकऱ्यांचे मोबदला जे आहे ते मोबदला साहेबांनी आम्हाला द्यावा, मुख्यमंत्री साहेबांनी चांगल्या प्रकारे मोबदला द्यावा। बाकी आमची कुठली अडचण नाही। आमची एकच मागणी आहे की शक्तीपीठ झालाच पाहिजे आणि फक्त आमचा प्रश्न एवढाच आहे की मोबदला चांगल्या प्रकारे द्यावा आणि शेतकऱ्याचं समाधान चांगल्या प्रकारे व्हावं। शक्तीपीठ महामार्गाचा फायदा म्हणजे दळणवळणाची व्यवस्था होईल आणि एक भरपूर लोकांना यामध्ये रोजगार मिळून जाईल आणि जे समृद्धी महामार्गामुळे भरपूर शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांचा जो भरभराट झाला त्याच्यापेक्षा दुपटीनं हा महामार्ग त्यांच्यापेक्षा जो लांबीला जास्त आहे आणि त्यांचं मोठा पण आहे, तर त्यामुळं शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा होईल आणि व्यापारी वर्गाचा सुद्धा फायदा होईल आणि रोजगार पण मिळणार आहे। याकडे आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।